घरी नवीन बाळ आलं होतं एक. हे बघा, हे बाळ आलं होतं. कानाची त्याची इतकी मैत्री झाली. काना त्याला म्हणतोय जाऊ नको. दादू आवाज दे. अय थांबणार रे. दादू तू बाय बाय करतोय, तुला बाय बाय करतोय. बाय. अगो बाई. गुड मॉर्निंग. अरे अजून ब्लॉग सुरू करायचा आहे. सॉरी, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून चालू आहे. हाय, गुड आफ्टरनून. तर आत्ताच आमचं खाऊन पिऊन झालंय आणि आम्ही आलो होतो आता काकाकडे चक्कर मारायला, कारण आम्हाला खाली अजिबात करमत नव्हतं आणि कोणीतरी घेऊन फिरायला पाहिजे होतं. पण आता ऊन पडले, आम्ही बाहेर कुठे जाणार. म्हणजे चला काकावरती आणि आमचा भीम पण वरती राहिला होता काल. त्याची हवा गेली यार. मग आम्ही त्याला पण घ्यायला आलो होतो. आम्ही कसे दिसतोय सांगा बरं कमेंट मध्ये. तुम्ही एकदम साडी बिडी घालून बसल्यासारखे बसताय. पदर घेऊन बसावं लागतं मोठे माणसांपुढं. का ना या काकी मम्मी घेते नाही, मग मलाच घ्यावं लागत होतं. का ना. तर काका इथं काय करत होते काय माहिती, काय करत होते. काका सकाळी 9:30ला जेवण करून वरती आले, तसे अजून एकदा मी खाली आले रे. कसं दिसतंय ना. कुठे दिसू राहील माझी बाई. पाहतो मन कसं आहे. तर आज मी ब्लॉग पण लेट स्टार्ट केला, कारण सकाळी माझ्या लक्षातच नाही राहिलं ब्लॉग काढायचं. थोडासा व्हिडिओ घेतला होता याचा, पण नंतर ब्लॉगचं लक्षातच नाही. आमच्या यांना म्हणले काय सांगितलं. इतका पुरपुर करीत होता पाणी प्याताना. म्हटलं भाऊ काकानं शिकवलं तुझे, काका आले मग करायचं. आमचं पुढं नाही खातो ना, आम्हाला सगळं भरून टाकीतो. डायरेक्ट चमचा दिला तोंडात, डायरेक्ट फवारा असं. तर जरा यांना अजून आंघोळ घालायची, झोपी लावायचे. काका काय करत होती. हा हो का. तर एक बॅड न्यूज आहे गाईज. आमच्या यांना जायचं होतं मॅच पाहायला आणि आमचं काहीच म्हणणं नव्हतं बरं का, कोणाचंच काहीच म्हणणं नव्हतं. सगळे म्हणे नको जाऊ. हा विचारलं नाही आणि तिकीट काढली. बघितलं सकाळपासून जेवण झाल्यापासून आज सुट्टी असून वरती येऊन काम करत होते. मग आम्ही विचारलं खाली आले होतो आज कसं तुम्हाला एवढं ऑफिसचं काम. घरी नाही, मी तिकीट बघत होतो आणि मला भेटलं मग तिकीट. इतके खुश होते कमाल. मग त्याच्यावरती आत्यांनी झापलं, मी थोडा मसाला टाकला. मग इतकी भारी भाजी लागली कमाल. आणि दादा म्हणी जाय. दादानी परमिशन दिली, पण त्याच्या आधी 4-5 टोमणे मी वाढून घेतले. तरी छोटे दादा राहिले होते सांगायचे, त्यांना अजून माहित नाही का यांना जायचंय. आणि आता काही वेळापूर्वीच त्यांना मेसेज आला की त्यांचं तिकीट कॅन्सल झालं. सांग आणि काठी द्यावा त्यांच्या हातात. पण टोले द्यायच्या आधीच वाचले आमचे, त्यांचं तिकीटच कॅन्सल झालं. पण त्यांची रिॲक्शन बघ. का झालं नकललो. बांगलादेश वाणी झालं. वा मॅच जिंकायच्या आधी सेलिब्रेट केलं आणि मॅचच हरवून दिला. तुला डायलॉग सांगू का. काय? मम्मी तू किती विचिड. तुला वाटत असेल मी एवढी मॅच पाहिलं नाही म्हणत. मी इथून पुढे जेवढं पण विराट कोहली मॅच खेळणार आहे सगळं मॅचला जाणार आहे असं खाली कोण आपल्याला सांगत. तुला वाटत असेल म्हणे दरवेळेस याला काय काय बोलायचं. अजिबात नाही म्हणे, मी सगळं मॅचला जाणार आहे. सगळ्या मॅचची तिकीट कॅन्सल होती. पद्धतशीर. आम्ही काहीच न करता. हा बाई देव लांब नाही, काठीनं नाही. बर्थडे झाला काही गिफ्ट नाही दिलं. वहिनीचा बर्थडे झाला काही गिफ्ट नाही दिलं. चालले मॅच पाहिलं. जेवण आहे काय. हा इकडं बघ ना. तुम्हाला साक्षात्कार दिला की तू ह्या दोघीला आधी गिफ्ट दे मग मॅच बघायला जा. कळलं समजे. ए बाई आम्हाला आपण काही म्हणलो होतो ना का जाऊ. जायच्या दिवसापर्यंत सांगू नका. जायच्या टाइमिंग सांगा. ट्रेनच कॅन्सल. डायरेक्ट ट्रेन कॅन्सल होईल. नाही तर तिथे गेल्यावर
असं रडू नका ना, जाऊ द्या ना, नका ना रडू पण. पण लय मजा आली. खरंच बॉल मी खवते घेतले ना आता म्हणजे बरोबरचं 1 रुपये म्हणजे काम करतो बिचारा. 1 रुपया वाईफट खर्च नाही करीत म्हणजे. आणि तू आणि तू म्हणे दर टायमाला तुला मॅच पाहिजे आला तर तो विराट कोहली कवर खेळत नाही मग तू कवर जाशील का खेळायला पाहिला तो पैसे कमवू राहिला ना, आपण उडू राहिलो. हा असे उदाहरण दिले होते ना. काय काय हो, मी नव्हते बाई तिथं. मी ऐकले लय डेंजर दादा मी तर लय डेंजर 2-3 टोले टाकले. त्याला म्हणजे जायचं म्हणजे आत्याच म्हणे जाऊ दे म्हणे त्याला जाऊ दे म्हणे. आणि नंतर जाऊ द्याच्या खाली जे 4-5 टोले होते ते लय डेंजर होते. हो इकडं पा, इकडं पा. जाऊ द्या नका रडू. तुम्हाला पुढच्या वेळेस मी खर्ची देईन मॅचला जायला. 1 रुपया हा 3.5 रुपये. हो नका ना रडू पण. टीव्ही वरच पहा, दिवसभर पहा, आम्ही टीव्ही नाही पाहणार. हा तुम्हाला काय लागन ते करून देईन खायला टीव्ही वर पाहायला. हा? आता पर्याय आहे का टीव्हीवर पाहायचं म्हणजे लागेल ती करून टीव्हीवरच पहा. तिकीट भेटायसाठी काय काय करेल माहिती आहे का? काय करेल? पहिल्यांदा बुक माय शोच्या म्हणजे गुगल पेचे युजरसाठी तिकीट येणार होतं. गुगल पेचा युजर बनतो त्याचं नाही भेट. नंतर फक्त मुंबई इंडियन्सचे मेंबर्स ओनली. आता मुंबई इंडियन्सचा कट्टर विरोध होतो पण त्यांच्या मेंबर्ससाठी तिकीट भेटणार होतं ना, त्यांची मेंबरशिप घेतली. ती मेंबरशिप ती वाया गेली. बरं तिकीट घ्यायला किती रुपये बरं काय घ्यायचा? तू पुढचं त्याच्यानंतर तिसऱ्या फेज मध्ये होते बुक माय शोचे रजिस्टर्ड मेंबर. रजिस्टर्ड मेंबर म्हणजे कोण माहिती? बुक माय शोवर जे स्वतःचं मर्चंडाईज लिस्ट करू शकते. म्हणजे मला आता शो घ्यायचा असला ना, मी बुक माय शोवर माझ्या शोचे तिकीट लिस्ट करू शकतो. असा लिस्टचं मेंबर बनावं लागतं. त्याच्यासाठी 3 दिवसाची प्रोसेस राहते. 3 दिवसाची प्रोसेस केली त्याच्यात नाही भेट. शेवट फायनल याच्यात सगळ्यासाठी होतं त्याच्यात. आता ब्लॅक न पाहत होतो, ब्लॅक न नाही भेटलं. खर्च किती आला तुमच्या आतापर्यंतच्या प्रोसेसला? प्रोसेसला 299 रुपये. मी काय म्हणते दीदी, यांनी मॅरेज रजिस्ट्रेशन साठी सुद्धा एवढा कष्ट घेईल नाही, एवढे प्रोसेस करेल नाही, एवढे मॅच फाईल करू राहील. तुमचं काय नाही काय सांगितलं म्हणून. मी खालीच म्हणले तो नवरा आणि केली कुठं काय नाही म्हणतो माझ्या बायकोला घेऊन जातो. माझी बहिणी माझी बहीण हो ती विराटची फॅन तिला घेऊन तिला घेऊन जातो. म्हणजे ती ऍटलीस्ट म्हणायची तरी नाही का, नाही नाही नाका सुनीला चला दोघं बिजो. बहीण एवढी डेंजर आहे काय सांगावं आता. कशी काढायला हा? खाली हवंय असं विजायला लागली का आग मग मध्ये बोलत होती बहीण. आता मला सांगू राहिली भावाचं कौतुक. तुम्ही आधी मला जर काय म्हणता हा, राहू द्या राहू द्या राहू द्या. हा, भाऊ, राहू द्या. किती वेळा आपली चर्चा झाली तिकीटवर, राहू द्या. आता नका सांगू आपण. 1 मिनिट तुम्ही मागच्या वेळेस काय म्हणले होते आपण कितीपर्यंत मी तिकीट काढणार आहे तेव्हा जाईल म्हणे. कितीपर्यंत? 3,000 पर्यंत 3.5 पर्यंत. ते नाही तू नाही एक म्हणते म्हणले होते का नाही ते 3.5? फायनलचं तिकीट होतं. मी तुम्हाला म्हणले जाऊ दे 5,000 पर्यंत जायचं होतं जा म्हणले होते का नाही? पण हे 7चं होतं बरोबर, कॅन्सल झालं ते. बरोबर आहे, खोटं नाही बरं का त्याच्यात काही. हळूहळू मला 7,000 असं वाटतंय माझ्या एवढे ब्लॅक ना तिकीट विकणाऱ्यांसोबत ओळखी झालंय ना. पण काहीच कामाचं नाही. काय उपयोगाची आहे का एवढ्या ओळखी? काय उपयोग म्हणजे आमचं नाही. आता एवढं आमचं ओळखी. काय उपयोग? काय उपयोग तुमचा? हा? आता एवढं तुमच्या ओळखीचं असून काय? दरवेळेस नाही का मागच्या 2 वेळेस गेलो ना मी, ब्लॅकला तिकीट घ्यावं लागलं होतं. पण ते पेपरनं तिकीट येईल म्हणजे आता मी बुक करेल आहे ना, तर ते सीट नंबरचं तिकीट प्रिंट होऊन माझ्याकडे येईल पोस्टानं 48 तासात. मग ते माझ्याकडे आल्यावर मी ते तुला दिलं तर तू पण जाऊ शकत होती. मग मी तुला 5,000 तिकीट 10,000 द्यायचं असतं. आता त्यांनी मेंबर्स ओनली करेल होतं ना, ते ट्रान्सफरच होत नाही. ते पेपरचं बंद करून टाकलं, ऑनलाईन की ट्रान्सफरच होत नाही. काहीच होणार नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. कोणत्याच युपीएससी गेला असताना आता मागो पुढं असता ते आपण डायरेक्ट आहे ना ते नाही का ते बसत हिरो हिरोईन मॅचला अशी बहीण आहे आमची, एका मिनिटात पलटी आली. इकडे ब्लॅक नको नको घ्यायचे कसे घ्यायचे काय काय करायचे एवढं जर खरंच अभ्यास केला असतं ना ब्रो आम्ही सुद्धा हजून मॅच पाहायला आलो असतो. आम्ही खाली बसलो असतो पण मग आलो असतो. आणि 2 नंबरची शिफ्ट
खुर्चीवर बसणार. तुम्हाला याचं पण बसून दिलं असतं, पण आलो असतो. आतापर्यंत मी असं ठरवलं बरोबर मार्ग काढतो यावेळेस सगळं बंद झालं. नका रोड जाऊ द्या ना. मला वाईट वाटतंय, मला नाही आवडलं. अहो तुम्ही असं रडू राहिलेस, तुम्हाला बायको नाही भेटली. फायनल एक वेळ बायको नव्हती भेटली चालला नाही नाही. अहो एक तर विचार करा, बायको नव्हती ना तेव्हाच फक्त तुम्हाला मॅचला तिकीट भेटत होतं. बहुतेक बायकोच बायको आलं तिकीट भेट नावानं तुम्ही येते. कळलं ना बरोबर. मला पाहिजे आणि फायनलचं तिकीट करा, आज तुम्ही फायनलला जाणार आहे त्या मॅचला बघायला. दीदी तुम्ही लई पुढचा विचार करते हो. दाखव म्हणे. अहो, खरंच जाणार आहे आज तुम्ही फायनलला. दादाला बोलू का एकदा? दादाचं प्लेअर ठीक आहे चला, फायनलला जर गेली तर मग मी- नाही ते 1000 रुपयालाच भेटत होती मुंबईला राहतील फायनल. नाही यावर्षी बँगलोरला आहे. 1000ला काय माझ्या बापाचं तिकीट आहे का 20-25 हजार रुपयाला राहील तिकीट. ते फायनल देतीलच. हा. जाऊ द्या मग सगळंच कॅन्सल. या वेळेची IPLच कॅन्सल बस का. मस्त घरी बसून पाहायचं, हे घ्यायचं. तुम्ही तिकडं. एक गोष्ट सिद्ध झाली. मी काय म्हणते हो, ही आता यांची ऑलरेडी मॅच कॅन्सल झालेली, तिकीट कॅन्सल नाही, झालेले. एक गोष्ट सिद्ध झाली. तर आता तुम्ही 7,000 वेळेस ते मी जेव्हा पण एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो ना सगळ्याला माझ्या आनंदाची गोष्ट ती लगेच खराब होऊन जाते. तुमचा आनंद सगळ्या घराचा आनंद नाहीये, लक्षात ठेवा तुम्ही. तुमचा आनंद असा राहतो ना, माझ्या विरोधात सगळे मला शिवाय देते ते तिकीटच कॅन्सल यांचा आनंद असा राहतो ना, त्यावेळेस सगळ्या घराचा तो आनंद नाही राहत, ते विरोधातच राहते कायम सगळे कानासहित. काय टाकणार दादा? मॅच काय खाऊ एक काय. तुम्ही जर सांगा बरं असे 5-5, 10-10, 7-7 हजाराचे तिकीट काढून गेल्यावर तो का नव्हतं म्हणून पप्पा मला 50,000चं तिकीट लागलं ना मॅच पाहायचं. कळलं ना, जर म्हणलं ना असं तर मी लगेच काढून दे. दोघं जाऊ आम्ही. पप्पा आहे ना 2 माशात काढून आणखी गाण्याचे पप्पा दोघांना आधी चापटवती. 50,000 नाही, 50 पैसे सुद्धा द्यायचे नाही ते तुम्हाला. पहिला होता नाही, काकानं वळण लावलं, पहिले काका डोली खाली रिकामं गेलं नाही गेलं. जाऊ द्या, मॅचचं तिकीट होऊ नाही हो, मा कॅन्सल content हो, काही झालं. हो, 10 मिनिटाचं कॉन्टेंट झालं हे लय महत्वाचं. नाही काय 7,000 रुपये घालून येणार होते, याच्यातून पैसे येणार आहे. काय चुकीचं आहे, मला मा content टाकायचं. काय चुकीचं आहे. आज जरा पावसाचं वातावरण आहे, कारण आता थोडा पावसाळा लागायलाच लागलाय ना. नाही, तर पावसाळा लागलाय. हा पावसाळा लागलाय, तर म्हटलं आज मस्त भजी करू आणि भोपळ्याच्या भाकरी, त्याच्यासोबत कांदा आणि बटाट्याचे भजी. आता आत्या त्यांचे जेवण झाले. आता आम्ही तिघं राहिलो, मी, दादा आणि दीदी. काना झोपलेला होता, तोपर्यंत सगळ्यांनी जेवण करून घेतलं आज. गरम गरम असलं की टप्प्याटप्प्याने एक खातो, कारण मग सगळ्यांना गरम खायला भेटतं. नाही तर सगळ्यांना गार म्हणल्यावर मग ते चांगलं नाही लागत. तर आता आम्ही पण जेवतो. आमचे स्वयंपाकीत कोट दिसू राहिले, कारण थंडी पडली बाहेर, थोडीशी गारवा आहे पावसामुळं. तर मग आम्ही स्वेटर टोपी घालून रिमोट घेतोय. दादू का ना